दरवर्षी आम्ही वर्षभर वाट बघत असतो, कधी एकदा गणेशोत्सव येतोय. कारण त्यानिमित्तानं घरची ओढ लागते. आमच्या घरी 10 दिवस गणपती बाप्पांचं आगमन असतं आणि त्यानिमित्तानं 10ही दिवस आम्ही भक्तिभावानं त्यांची आरती, पूजा करतो. त्यामुळे यंदासुद्धा छान देखावा साकार करून त्यांचं स्वागत करण्याचा आमचा मानस होता. आमचे कला दिग्दर्शक मित्र सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून यंदाचा देखावा साकारला आहे. अगदी सरस्वतीपासून ते कलेची वेगवेगळी रूपं ज्यामध्ये गणपती बाप्पांचे आपल्याला कायम आशीर्वाद मिळत असतात, तीच या देखाव्यातून साकारण्याचा प्रयत्न आहे. आणि आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्यामध्ये गणपतीसारखं ज्याला आपण म्हणू गोंडस देवता, लाडकी देवता आपली नाही आहे. आणि त्यांचं कायमच आमच्यावर लक्ष असतं. त्यांच्यामुळेच आम्ही आज जे काही काम करतोय ते करत आलेलो आहोत. मला घरातल्या देखाव्यांबद्दलही कायम असं वाटतं, कारण आपली हौसेला काही मोल नाहीये. आपण करू तितकं मोठं आपल्याला कधीही लहानच वाटेल. पण त्यातनं बेसिक एसेन्स, बेसिक जे प्रेम आहे, ते सुटता कामा नये. त्या त्या सगळ्या भपकेबाज पणामध्ये कोणाला त्रास होऊ नये. तुम्ही घरात मंत्र जरी लावली असतील, अगदी सिनेमाची गाणी नाही, पण ती कुठल्या व्हॉल्यूममध्ये लावली आहे, तुमच्या शेजार-पाजारच्यांना त्रास होतोय का? ही भावना सुटू नये. आणि या सगळ्यामध्ये निखळ मुद्दा हा आहे, की आपलं त्या त्या दैवतावर प्रेम आहे. मला वाटतं ही एक असं एक हा एक जो असा देव आहे ना, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे. म्हणजे कितीही मोठे झालो तरी बाप्पाची मूर्ती आल्यावरती आपण उड्या मारतो. आपण प्रेमाने त्यांचा चेहरा बघतो. त्यांना कुठले आभूषणं घालायचे, हे तो आपला लाडका एक जो बाप्पा आहे ना, ती भावना विसरता कामा नये. या सगळ्या खर्च करून केलेल्या भपकेबाजपणामध्ये एवढंच मला वाटतं.